नमस्कार मंडळी, आज आपण भोगीच्या खास दिवशी बनवणार आहोत पारंपरिक भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी। भोगी हा सण मकर संक्रांतीचा आधीचा दिवस असतो आणि या दिवशी ही खास भाजी बनवण्याची परंपरा आहे। चला तर मग बघूया। यासाठी मी इथे काही खास भाज्या घेतल्या आहेत। त्यामध्ये घेवडा, वाटाणा, त्यानंतर हरभरा, शेंगदाणे, पावटा, चाकवत, गाजर आणि वांग घेतलं आहे। या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या। त्यानंतर आपण मसाल्याची तयारी करणार आहोत। एक तवा घेऊन त्यावर आपल्याला सुकं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं। इथे सुकं खोबरं किसून घेतलं होतं। त्यामध्ये तीळ घालायचे। तीळही आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। नंतर अद्रक आणि लसूण घालायचं। आता यामध्ये कोथिंबीर घालायची। कोथिंबीर पण चांगली भाजून घ्यायची। गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपल्याला हा सर्व मसाला एका मिक्सरमध्ये काढायचा आहे आणि चांगला वाटून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण एक कढई गरम करायची। त्यामध्ये तेल घालायचं। त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडून द्यायची। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टीस्पून जिरा घालायचा आहे। जिरा पण चांगला तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। चांगलं भाजून घ्यायचं सर्व आणि आता या मी स्वच्छ भाज्या धुवून घेतल्या सर्व त्या यामध्ये घालायच्या। भाज्या आपल्याला चांगल्या मिक्स करायच्या। वांग कसं काळं पडतं म्हणून मी आधीच वांग कापताना एका वाटीमध्ये पाणी घेऊन ते मी भिजत ठेवलं होतं, म्हणजे काळं पडणार नाही त्यासाठी। आता ह्यामध्ये आपल्याला वांग सुद्धा घालायचं आहे। मी बघू शकता मी वाटीमध्ये पाणी घालून भिजत ठेवलं होतं। चांगलं मिक्स करायचं आणि जे चाकवताची पानं आहेत ती पण यामध्ये घालायची। ती पण मिक्स करून घ्यायची। आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। त्यामध्ये 2 टीस्पून लाल तिखट मसाला घालायचा आहे। त्यानंतर अर्धा टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून धनिया पावडर, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी घरगुती मसाला वापरला। तुम्हाला किती तिखट हवंय त्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती मसाला टाकायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला वाटलेला जो मसाला होता तो घालायचा आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व आणि मी ज्या मिक्सरमध्ये मसाला वाटलेला होता त्या मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून मी भाजीमध्ये घातलंय। थोडीशी ओलसर अशी भाजी करणार आहोत आपण। नंतर 10 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं। 10 मिनिटानंतर आपण झाकण काढायचंय। त्यामध्ये पांढरे तीळ घालायचे, मिक्स करून घ्यायचे आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं। परत एकदा मिक्स करून घ्यायचंय। आता आपल्याला चेक करायचंय भाजी शिजली की नाही। तर माझी भाजी शिजली होती। त्यानंतर मी सगळ्यात शेवटी मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घातली आणि सर्व भाजी मिक्स करून घेतली आणि अशाच प्रकारे आपली गरमागरम भोगीची भाजी तयार आहे। खरंच खूप छान सुगंध येतोय। आता आपण भाकरी करणार आहोत। यासाठी मी इथे बाजरीचं पीठ घेतलं। एका भाकरीपुरतं बाजरीचं पीठ घेतलंय। त्यामध्ये मीठ घातलंय, खूप सारे असे पांढरे तीळ घातले। आता थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। चांगलं जोर लावून पीठ मळायचं आहे। तर त्याचा गोल करायचा, आपल्याला पिठाचा गोल करायचा, खाली पीठ लावून घ्यायचं आणि आता थापायला सुरुवात करायची। थोडीशी थापल्यानंतर वरतून मस्त असे तीळ घालायचे। तीळ घातलेली भाकरी खूप छान लागते। तुम्ही पण ट्राय करा घरी नक्कीच। आता आपली भाकरी थापून झाली आहे। बाजूला मी भाकरी थापताच तवा ठेवला होता गरम करायला। ही भाकरी आता तव्यावर सोडायची आणि वरतून मस्त असं पाणी घालायचं आहे। पाणी लावून घ्यायचंय सगळीकडे। पटापट पाणी लावायचं आणि पाणी लावून झाल्यानंतर भाकरी आपल्याला उलट्या साईडने पलटायची आहे। तर चांगली भाजून घ्यायची आहे भाकरी। बघू शकता भाकरी फुगतीये। दोन्ही साईडने चांगली भाजून झाली आहे माझी भाकरी।
आणि ही आपली गरमागरम बाजरीची भाकरी तयार आहे. तर मंडळी, भोगीच्या या खास दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी याचा हा सुंदर आणि पारंपरिक बेत करून नक्की ट्राय करा. तुमचं फीडबॅक आणि कमेंट्समध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.